सौ वीणा प्रवीण वैद्य, वय वर्ष 58, राहणार पुणे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून अध्यापनाचं कार्य करत होते. माझ्या आवाजात माझ्या शाळेतील अंध विद्यार्थ्यांना मी शैक्षणिक विषयक कॅसेट तयार करून दिल्या होत्या. सध्या स्वेच्छानिवृत्ती घेऊन माझ्या छंदातून सकारात्मक आनंद मिळवत आहे. राष्ट्रनिष्ठ माननीय परीक्षक, आदरणीय संयोजक आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज मी मानवतावादी सावरकर या विषयावर बोलणार आहे असे म्हणण्यापेक्षा बोलण्याचे धाडस करणार आहे. राष्ट्राय स्वाहा इदं न मम या ध्येयाने प्रेरित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकरांच्या सगळ्या कुटुंबियांना माझे शतशः नमन. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात ज्वालाक्षरांनी लिहावे लागेल. सावरकर बॅरिस्टर होते, जाज्वल्य देशभक्त होते. ते कवी आणि लेखकही होते. मानवतावाद, बुद्धिप्रामाण्य, उपयुक्ततावाद आणि व्यवहार्यता ही सावरकरांची मार्गदर्शक तत्वे होती. मानवतावाद हा सावरकरांच्या विचारांचा गाभा आहे. एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात बॉम्ब घेऊन सावरकरांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला हादरे दिले. अभिनव भारत या सावरकरांच्या संघटनेतील नरवीरांनी प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये जाऊन जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वध केले. पण सावरकरांनी इंग्रजांचा द्वेष कधीही केला नाही. आपल्या एका लेखात सावरकर म्हणतात, इंग्लिशांचा इंग्लिश म्हणून आम्ही कधीही द्वेष केला नाही, करू दिला नाही. इंग्लंड जोपर्यंत भारतावर आक्रमण जुलूम करत आहे तोपर्यंतच ते आपले शत्रू आहेत. त्यांनी आतताईपणा सोडताच ते आमचे मित्रच आहेत. कारण मनुष्य मात्र एकच आहे, आपला बंधू आहे. सावरकरांच्या या विचारातच त्यांचा गाभा व्यक्त झालेला आहे. माझ्या आठवणी या आपल्या आत्मचरित्रात सावरकर म्हणतात, आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानवता धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर. सावरकरांची ओळख आपल्याला प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी म्हणून तर आहेच, पण या राष्ट्रवादाच्या मुळाशी मानवतावाद दडला आहे. जातीव्यवस्था ही विस्कळीत अव्यवस्था आहे, घातक आहे, राष्ट्रवादाला हानिकारक आहे, म्हणून तिचा त्याग केला पाहिजे असे सावरकरांचे मत होते. सर्व माणसे एक आहेत या भावनेतूनच जाती व्यवस्थेला त्यांचा विरोध होता. सारा भारतीय समाज जातीभेदाने पोखरला आहे. प्रत्येक जात ही स्वतःपुरते पाहण्यात आणि इतरांना शिव्या देण्यात मग्न आहे. प्रत्येक जातीत अपवादात्मक लोक आहेत, तेच आशेचा किरण आहेत. माणुसकीच्या भावनेतून सावरकरांनी अस्पृश्यतेचा कठोर निषेध केला आहे. अस्पृश्यतेची रूढी अन्याय्य आणि आत्मघातकी असल्याने माणुसकीसाठी आम्ही हिंदूंनी तिचे निर्दालन केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मानव्य ही सावरकरी हिंदुत्वाची परिसीमा आहे. मानव्य म्हणजे काय, तर ज्यात सर्व मनुष्य जातीचा समावेश होईल, जेथील एकूण स्त्रियांना आणि पुरुषांना ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी, हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत. यांच्यापासून मिळणाऱ्या लाभासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील, असे संपूर्ण जगाचे एक राष्ट्र हे आमचे ध्येय आहे. मानवधर्म हीच हिंदू धर्माची परमसीमा आणि परिपूर्णता मानलेली आहे.
आपले जे न्याय्य अधिकार आहेत, ज्या अधिकारांच्या योगे अधिकाधिक मनुष्यांचे हित साधता येते, त्या राष्ट्रीय अधिकारांच्या रक्षणार्थ आणि विकासार्थ जो झटतो, झुंजतो, तो देशाभिमानच तेवढा सद्गुण होय. दलितांना त्यांचे न्याय्य हक्क देऊन टाका, सवर्णांना सांगणारेही कोणीतरी पाहिजेच होते. ते काम सावरकरांनी केले. राष्ट्रवाद हा मानवतावादाशी सुसंगत अविरोधी असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदू समाज स्वतंत्र होईल आणि तो समानता, सहृदयता आणि सज्जनांच्या रक्षणासाठी सर्व जग स्वतंत्र करेल, असे त्यांनी ऐका भविष्याला या अंतिम कवितेत म्हटले आहे. सावरकरांच्या दृष्टीने मानवतावादात हिंदुत्वही अंतर्भूत आहे. सावरकरांच्या मते मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे. माणुसकी हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. पण राष्ट्रवाद हे माणुसकीच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माता आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, असे मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. वीर सावरकर अमर रहे.